एखादी सौभाग्यवती स्त्री सगळे अलंकार घातलेत तिने, मंगळसूत्र सुद्धा घातलं आणि कपाळाला कुंकूच नाही लावलं, तर कसं दिसेल? तसं भक्तीमध्ये जर भावच नसेल तर त्या भक्तीला काही अर्थ नाही, कारण भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. म्हणून भावाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अन्याश्रयाणाम त्यागहा इति अनन्यता, अशी अनन्य शब्दाची व्याख्या केली की अनन्य भावाने भगवंताच्या चरणाशी रुजू होणं. समर्पित भाव म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी सगळं तिथे समर्पण करायचं. आपण काय करतो? भगवंताला सर्वस्व अर्पण करावं असं संतांनी सांगितलं. आपण सर्वस्व अर्पण करतो, सर्व अर्पण करतो, पण स्व नाही देत. विठ्ठल विठ्ठल. देवाकडून सगळं पाहिजे असतं, देव नको असतो आपल्याला. आणि आपण देवाला सर्व देतो पण स्व नाही देत. तो स्व मात्र आपल्या जवळ ठेवतो. तिथेच मग अहंता जन्म घेते, तिथेच ममता जन्म. ममता म्हणजे ती नव्हे, अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं. मी आणि माझं, मी आणि माझं याच्यात इतका जीव या चक्रव्यूहात फसतो. पुन्हा 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 जन्म घ्यायला हीच भावना कारण ठरते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आचार्यांनी सांगितलं ना, इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. आणि मग दुःखाला कारण ठरतो हा जीव. मग म्हणाले आता हृदयामध्ये असा भाव निर्माण व्हावा. किती प्रकारचे भाव आहेत? शास्त्रकारांनी भावाचे 5 प्रकार सांगितलेत. मी थोडक्यात सांगत पुढे जाते. शांत भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि 5वा भाव आहे माधुर्य भाव. विठ्ठल. मला असं वाटतं आपण बाबांच्या सगळे संपर्कातली मंडळी आहात, वाडिया बाबांच्या ना, कृष्ण प्रेमी आहात सगळी, भक्तीची उपासना करताय भगवान गोपालकृष्णांच्या. मधुर द्वैत संप्रदायाचे अध्वर्य असलेले संतश्रेष्ठ प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज, त्यांनी सुद्धा अशीच भक्ती केली. देह पुरुषाचा होता पण हृदय मात्र स्त्रीचं, अंतःकरण स्त्रीचं. त्यामुळे असा सुंदर भाव भगवंताच्या विषयी. म्हणून कृष्ण पत्नी स्वरूपामध्ये स्वतःला समजायचे, राधा भावामध्ये कायम राहायचे, ज्ञानेश कन्या म्हणून स्वतःला समजायचे. त्यामुळे ही भूमी तशीच आहे, इथे उपासना तीच घडली आहे. म्हणून मी मुद्दाम हा भाव आपल्याला समजावून सांगते. शांत भाव, सख्य भाव. सख्य भावाचं उदाहरण गुरु आणि शिष्यामध्ये शांत भाव असतो बरं का. शिष्य आणि गुरुच्या मध्ये शांत भाव आहे. सख्य भावाचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे? भगवंतांचा सखा आहे की नाही? अहो ज्याच्या केसातून सुद्धा ध्वनी यायचा, कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण हरि बोल. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण. रोम रोमातनं कृष्ण नामाचा ध्वनी ऐकू येत होता. ज्याच्या केसातून ध्वनी ऐकू यायचा कृष्ण, तोच भगवंतांचा सखा होऊ शकतो. आम्ही नाही बरं, आम्ही लबाड. आमची भक्ती सगळी व्यापारी. देव म्हणतो माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, नुसते घ्यायला येतात, नुसते घ्यायला येतात. पण सर्वस्व अर्पण करणारं, भावपूर्णतेने तिथे शरण जाणारे खूप विरळे भक्त होते, खूप विरळे संत होते. म्हणून संतांना, भक्तांना देवानी इतकं आपलंसं केलं की त्या भक्तीमध्ये देव नाचायचा, त्यांच्या घरी राबायचा. नाथांच्या घरी राबला ना हो. किती वर्ष? 36 वर्ष 3 अवतारांमध्ये, केशव, माधव आणि श्रीखंड्या म्हणून राबलेत. 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून पाणी वाहिलं, पडेल ते काम केलं, पडेल ते. सकाळी उठावं म्हणजे भगवंत श्रीखंड्या रूपामध्ये नाथांच्या घरी राहिले होते. झोपलेले कधी पाहिलंच नाही, पाहिलंच नाही नाथांनी. नाथ उठण्याच्या आधी उठावं, आपल्याच पूजेची आपणच तयारी करावी, आपल्याच पूजेसाठी गंध उघळावा. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे. आणि मग तो भगवंत असा सगळी कामं करत होता. फुलं काढून आणायची, आपलं चंदन उगाळून द्यायचं नाथांना, सगळी पूजेची तयारी. पूजा झाली की न्याहारीची तयारी करायची, गिरिजामाईंकडे जायचं, स्वयंपाकघरात तिथं मदत करायची, काय असेल ते. कावडीनी गोदावरीचं पाणी आणून द्यायचं नाथांना. दुपारची भोजनाची वेळ झाली की पाटपाणी घ्यायचं. नाथबाबा जेवायला बसले की जेवायला वाढायचं. नाथबाबा जेवून उठले की उष्ट खरकट उचलायचं. काय करावं ब्रह्मांडाच्या नायकाने. ते उचलून झाले की दुपारची वामकुक्षी नाथांची. नाथबाबा आडवे झाले की पायाशी बसून पाय चेपावेत. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण म्हटले.
सगळं करावं. संध्याकाळची ग्रंथ वाचनाची वेळ झाली की नाथांच्या बरोबर बसावं. संध्याकाळी कीर्तनाला नाथबाबा पैठणच्या वाड्यात उभे राहिले की त्यांच्या मागे टाळ घेऊन उभं राहावं. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आणि संध्याकाळी झोपायची वेळ झाली, अंथरूण घालण्यापासून पाय चेपेपर्यंत परत सेवा सुरू व्हायची. 12 वर्ष अव्याहतपणे सेवा झाली आणि मग नाथांना कळालं की माझ्या घरी साक्षात परब्रह्म नांदतंय, नवे राबतंय. त्यावेळी नाथ महाराज भगवंताच्या समोर दंडवत घालतात आणि सांगतात, देवा फसवलत मला, फसवलत मला, त्यापेक्षा तडफडून मेलो असतो तरी बरं झालं असतं म्हणाले. फसवलत ना, इथे राबलात, इथे पडेल ते काम केलं. भगवंत म्हणतात, तुमचा भाव नाथा असा होता की त्या भावासाठी मला यावं लागलं. असा भाव भगवंताला दिला ना की भगवंत तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, सालवी कामार होवोनिया. गडी होतो, सेवक होतो, दास होतो, सख्य भावाने जयाजवळी जैसा भाव, जयाजवळी जैसा भाव, जयाजवळी जैसा भाव, जयाजवळी जैसा भाव, तयाजवळी तैसा देव, तयाजवळी तैसा, तया समये तैसा देव, तया समये तैसा देव, तया समये तैसा देव, तया समये तैसा देव. जयाजवळी जैसा भाव, तयाजवळी तैसा देव. मग त्या भावासाठी भगवंत भक्ताचं कुठलंही काम करायला सिद्ध होतो, कटिबद्ध होतो. म्हणून तर अर्जुनाचा सखा होता, पण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला तयार झाला. प्रतिज्ञा घेतली, न धरी शस्त्र करी मी, युक्ती सांगेन गोष्टीच्या 4. हातात शस्त्र नाही धरणार, पण युद्धाच्या 4 गोष्टी तुला सांगेन. आणि त्याच उपयोगी पडल्या ना पुढे. सख्य भावाने अर्जुनाने केलेली भक्ती, त्याचं फळ अर्जुनाला मिळालं. का? कारण पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. अखंड स्मरण होतं, भावपूर्ण श्रद्धेने अंतःकरणाने भक्ती केलेली होती. त्यामुळे शांत भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव. यशोदा मातेचा भाव वात्सल्य भावाचा होता बरं का. देवकीचा भाव वात्सल्याचा होता. भगवंताशी वात्सल्याचं नातं जोडणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणून तर गोकुळ सोडून भगवंत मथुरेला येतात, द्वारकेत राहतात, पण तरी सुद्धा गोकुळाची आठवण विसरत नाहीत. उद्धवांना सांगायचे, उद्धवा माझ्या गोपींनी माझ्यावर मातेसारखं प्रेम केलंय. मातृतुल्य होत्या बरं का गोपी भगवंतांसाठी. जगाने त्यांना फार वेगळं रूप दिलं. भगवंतांची रासक्रीडा चर्चेत आणली. आणि मग कसा ग बाई केला राधे सैल तुझा आंबाडा, जणू काही त्याला उद्योग नव्हता की काही दुसरा. अशा नको त्या गोष्टी चवीनी आम्ही गात राहिलो. भगवंत म्हणतात, तुम्ही मला काही म्हणा, मला तुम्ही भोगी म्हणा, मला योगी म्हणा, मी कर्मयोगी आहे, मी कर्मयोगी आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक फार सुंदर स्वगत आहे बरं का. माना मानव वा परमेश्वर, जुनं गाणं आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. रुक्मिणी माझी सौंदर्याची उमटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्य भामा. तरीही वरी तो सहस्र सोळा, कन्या मी अमरा.
तुम्ही भोगी म्हणा, भगवंतांना एका साच्यात बसवून ठेवलं सगळ्यांनी. भगवंतांची रासक्रीडा चर्चेत आणली, राधेचं भगवंतांचं नातं चर्चेत आणलं आणि त्याला वेगळा रंग दिला ना. खरं तर राधा ही अखंड प्रेमाची वाहणारी धारा आहे भगवंतांच्या दिशेने. अखंड प्रेमाची धारा म्हणजे राधा आहे. काय सुंदर असावा गोपीभाव. भगवंतांची माधुर्य भावानी उपासना गोकुळातल्या गोपींनी केली. वात्सल्य भावाची उपासना यशोदेनी वेड्यासारखी लता वृक्ष वेलींना कवटाळायची, माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण. पाण्याच्या डोळ्यातनं इतकं पाणी वाहिलं, नद्या वाहाव्यात पाण्याच्या, इतकं भगवंतावर प्रेम या मंडळींनी केलं. शांत भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव, दास्य भावाची भक्ती उपासना कोणी केली हो? मारुतीरायांचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. असा भाव मारुतीरायांचा होता भगवंतांच्या प्रती की मारुती हे नाव रामायणातनं काढून टाका, काय उरतं? काहीच नाही राहत शिल्लक. त्यामुळे रामबाण होता तो रामांचा. भगवंतावर निस्सीम प्रेम होतं मारुतीरायांचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रभूंचं सुद्धा मारुतीवर तेवढंच प्रेम होतं, तेवढंच प्रेम होतं. दास्य भावाची उपासना आहे. आणि मग सगळ्यात शेवटचा भाव माधुर्य भाव, जो आता आपण सांगितला, जो मीराबाईंचा होता. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसे लागे लगन मेरा हो गई, वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन. पली बन के जोगन चली महलों में, पली बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. म्हणून त्या गोपींची सुद्धा अवस्था तशीच व्हायची ना. ज्यावेळी अक्रूर भगवंतांना न्यायला आले होते गोकुळामध्ये, भगवंतांना गोकुळातनं न्यायला आले होते अक्रूर, त्यावेळी काय झाली होती अवस्था? सगळ्या गवळणी नंदबाबांच्या वाड्यासमोर गवळणी म्हणती यशोदेला, कुठे निघालाय? कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे गे मजला, अक्रूर उभासे अंगणी, कोठे गे सावळा. कुठं निघालाय कृष्ण आमचा? आणि एवढा सगळा रथ इथं शृंगारून का ठेवलाय? सगळ्या गोपी विचारतायत. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ते बासरीचे सूर आहेत त्यामुळे ते आपोआप येते. मी तरी काय करू? टाळ्या वाजवा ना एकदा दादांसाठी. काय अवस्था व्हावी? रथी चढले वनमाळी, पाय ठेवला रथात मात्र आकांत गोकुळी गडाबडा लोळायला लागल्या रथासमोर. नाही, कृष्णाला घेऊन नाही जाणार, घेऊन देऊ नाही जाणार आम्ही, नाही न्यायचं भगवंतांना. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, नयनीच्या उदकाने, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. काय उपासक, काय भाव असेल गोपींचा, बघा ना तुम्ही. म्हणून तर भगवंतांचं सतत लक्ष यमुनेकडे असायचं.
सतत लक्ष की माझ्या यशोदी मैया मला शोधत असेल, माझ्या गोपी माझ्यासाठी तिष्ठत उभ्या असतील, रडत असतील. भगवंतांना खूप आठवण यायची भक्ताची. अशा तुकोबरायांनी हा भाव जाणला, भक्ताचा भाव जाणला. आणि मग भगवंत म्हणतात की आता तुकोबराय म्हणतात की आता तुझं आणि माझं असं नातं निर्माण झालंय की नाही देवा, त्या नात्यात अंतर नाही पडता कामा. आपण कधी नातं जोडलंय का हो देवाशी? आता तुम्हाला प्रश्न विचारते, ऐकताय ना सगळे? आपण कधी देवाशी नातं जोडलंय का? परवा एक आजी वारीत भेटल्या मला, अशा वयस्कर होत्या. घरात कोणी देव पूजतच नाही ना, त्या नसतील तर मग त्या डब्यात घेऊन आल्या होत्या आणि रोज ती पूजा करायच्या. माझं फार बारीक लक्ष होतं त्यांच्याकडे आणि मी बघायचे तर त्या एक आपला बाळकृष्ण असतो की नाही देवाऱ्यात, प्रत्येकाच्या देवाऱ्यात असतो लड्डू गोपाल, त्याला घेऊन आल्या होत्या एकट्यालाच. आणि त्यांचा तो भाव इतका सुंदर होता. मी त्यांना विचारलं का हो, देवाऱ्यात बाकीचे सगळे देव आहेत त्यांना नाही आणलं? नाही म्हणे, हा सगळ्यात लहान आहे. विठ्ठल विठ्ठल, किती सुंदर भाव आहे हा. वात्सल्य भाव आहे हा, यशोदा मातेचा भाव आहे, वात्सल्य भाव आहे. म्हणून तर भगवंत म्हणायचे उद्धवांना, उद्धवा माझ्या यशोदा आईसारखी आई जगात नाही सापडणार कुणाला, कुणाला नाही. इतकं प्रेम करावं, इतकं भाव सुंदर, माधुर्य भावाची उपासना करावी अनेक संतांनी. आणि हाच भाव भगवंताला इतका प्रिय झाला की त्या भावापोटी पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडच खाल्लं. शबरीची उष्टी बोरं ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्ली तिची. उष्टी बोरं खाल्ली. पण शबरीकडे लक्ष्मण ज्यावेळी साशंक्य नजरेने पाहत होते ना, त्यावेळी शबरी माता सांगते, का सौमित्रा शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नव्हे तर उष्टी. ही अभिमंत्रित केली आहेत मी रामाच्या नावानी, या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा. आता रामराय ही उष्टी बोरं खातील, तू मनात शंका आणू नको, कारण ही नामानी पवित्र झालेली बोरं आहेत. इतकं प्रेम, इतका सुंदर भाव व्यक्त करावा. तुकोबराय म्हणतात, देवा पांडुरंगा परमात्म्या सख्या, माझा भाव तू सुद्धा तुझ्याशी असाच आहे. का होता हो? कारण चमत्कार नाही घडले तर भगवंतानी अनुभूती दिली वेळोवेळी. 18 वर्ष सलग 12 वर्ष पडलेला दुष्काळ तुकोबरायांच्या देहूमध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये. आणि त्या दुष्काळाच्या अवस्थेमध्ये 14 पोती कर्ज खतं लोकांची घरात भरलेली होती, ती दिली इंद्रायणीच्या डोहात, वाटून टाकली लोकांना, सगळं दान करून टाकलं. आणि आता पांडुरंग वासुदेव हरी, पांडुरंग हरी करत तुकोबराय भजन करायचे. एखाद्या दिवशी सकाळी 70-80 वर्षाची एखादी जख्ख म्हातारी तुकोबरायांच्या दारात उभी असलेली महाराजांना दिसायची. सकाळची वेळ. आमच्या जिजाई आई साहेब महाराजांची द्वितीय पत्नी, नाव होता आवली, आवली म्हणायचे महाराज तिला, मोरीमध्ये स्नानाला गेलेली आहे. सकाळची वेळ आहे आणि एक आजी फाटकं वस्त्र नेसलेली आहे, ती दारात दिसली. तुकोबराय गेले आणि जुन्या बायकांची पद्धत, मोरीवर नेसायचं वस्त्र निर्या करून ठेवलेलं, असं लुगडं साडी. तुकोबरायांनी ते नेसायचं वस्त्र जे आवलीनी भिंतीवर ठेवलं होतं ते घेतलं आणि त्या आजीला दिलं आणि म्हणले, आता 120च्या स्पीडनी पळत जा, कारण तुझ्या मागणं वादळ येणार आहे, तुझ्या मागणे भूकंप येणार आहे म्हणे, लवकर जा. परिणाम का हो? का बरं तुकोबराय असं म्हणाले असतील? कारण अवलामाई चिडल्या, संतापल्या आईसाहेब. जिजाई आईसाहेब का चिडल्या असतील? वस्त्र दिलं म्हणून, साडी दिली म्हणून? नाही. जिजाई आईसाहेबांनी विचारलं, आता अब्रू कशाने झाकू? कारण आपल्यासारखं नाही हो महिला वर्ग, आपलं कपाट उघडलं की अंगावर कोसळतात सगळ्या साड्या. बरोबर आहे की नाही? हो म्हणा, तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा हो. आहे की नाही? खरं आहे की नाही? काही खोटं आहे का? पण पूर्वीचा काळ असा होता की अंगावर एक वस्त्र आणि काठीवर एक वस्त्र, एवढं प्रचंड दारिद्र्य. पण त्याही अवस्थेमध्ये नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, 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 नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू
पोटाची नको चिंता करू वस्त्राया पोटाची नको चिंता करू वस्त्राया पोटाची नको चिंता करू वस्त्राया पोटाची आता देवा असं नातं जुळलं आवलीला समजावून सांगावं चिंता करू नकोस नको चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊली आमुची पांडुरंग आणि समजूत घातल्यानंतर या प्रसंगामध्ये महिपत महाराजांनी हे चरित्र लिहिलं ना वर्णन आहे स्वतः परमात्मा पांडुरंगानी आपला पितांबर आवलीला लाज झाकायला दिलाय या परिस्थितीमध्ये भगवंत पूर्णपणे आमची काळजी घेतो ही एकदा दृढ भावना मनात निर्माण झाली ना की भगवंताशी असं नातं जुळतं की आता त्या नात्यामध्ये दुरावा नको असतो खऱ्या भक्ताला म्हणून महाराज म्हणतात देवा तू वाट्याला जे दुःख देशील ना ते स्वीकारायला तयार आहे तू वाट्याला जे जे प्रारब्ध भोग भोगायला देशील ते भोगायला तयार आहे आता माझ्या भावाला अंतराय देऊ नकोस अभंगाचं दुसरं चरण महाराज म्हणतात आले भागा ते करीतो 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 आले भागा आले भागा ते करीतो 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 आले आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो आले भागा तो करीतो आले भागा करीतो तुझे नाम उच्चारितो महाराज म्हणतात देवा आमची तुझ्याकडून कसलीच तक्रार नाही असं कुणाचं म्हणणं आहे जागे आहेत ना आपण सगळे कुणाचं म्हणणं आहे असं तुकोबरायांचं म्हणणं आहे आले भागा ते करीतो काही तक्रार नाही देवा तुझ्याकडून आमची कुठलीच तक्रार नाही तू जसं ठेवलंयस तसे आम्ही राहतोय ठेविले अनंते तैसेची राहावे असं बोललं की आमची तरुण भावंड मला भेटतात ताई संतांनी कर्तृत्ववाद नाकारलाय ते म्हणले नुसतं बसून राहायचं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान अरे तसं नाही आहे गड्या
काहीच करायचं नाही असा अर्थ नाहीये त्याचा. कर्तृत्वाला नाकारलं नाहीच संतांनी, पण आहे त्या परिस्थितीमध्ये थोडं समाधानी राहायला शिकूया. म्हणून महाराज म्हणतात, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तू जे आयुष्य दिलंय ना ते आम्ही स्वीकारलं, तक्रार कुठलीच नाही. आणि खरं आहे, संतांनी तक्रार नाही केली, तक्रारी तुम्ही आम्हीच फार करतो. फार तक्रारी येतो आपल्या. कधीतरी विचार करा ना, सगळं दिलंय की नाही, किती छान दिलंय सगळं. आता श्रावण महिना सुरू झाला, आमच्या तक्रारी उपासनेत सुद्धा असतात, भक्तीत सुद्धा असतात. एक जण म्हणाले, ताई आता बेल वाहतोय शंकराला, परवापासून रोज 108 बेल व्हायचं हे केलं, पण पावला नाही तर, शंकर पावला नाही तर मग देव बदलू का? इतके संशय आहेत आमच्याकडे, इतक्या तक्रारी आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून आमची निष्ठा आणि विश्वास कमी पडतो. त्यामुळे मग परिस्थिती जशी मिळेल ना त्यामध्ये आम्हाला असं समतोल राहता येईल का, ज्याला बॅलन्स्ड म्हणतो आपण मराठीत, असं छान राहता येईल का? सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. भगवंतांनी किती छान मार्गदर्शन केलं आपल्याला. असं राहता येईल का? ज्याला सतत तक्रारींची सवय आहे ना त्यांनी कधीतरी सकाळी उठावं, मस्तपैकी लवकर उठावं. आपण उठतो, आपल्यापैकी उठत असतील मंडळी, पण बरेच मंडळी सूर्यवंशी आहेत आता, ते उठतच नाहीत. त्यांना ब्रह्ममुहूर्त वगैरे हे काही माहिती नसतं आत्ताच्या आमच्या नवीन पिढीला, अजून पुढच्या बरं का. पण जुन्या लोकांचा शिरस्त आहे रोज सकाळी पहाटे उठावं. ज्याला असं वाटतं ना आपल्या खूप तक्रारी, आपण खूपच तक्रारी करतोय, त्यांनी एकदा सकाळी लवकर उठावं आणि असं रस्त्याने चालत जावं. का? कारण बरीच माणसं तुम्हाला रस्त्याने सकाळचं वॉकिंग जॉगिंग काय ते करत असताना दिसतील. त्यातल्या एकाला कुणाला तरी विचारायचं, हे सगळं का करताय? तुम्हाला उत्तर मिळेल, पोट कमी करायला. बरोबर ना? पोट कमी करण्याकरता हे सगळं करतोय. कधीतरी विचार करावा, या जगातली निम्म्यापेक्षा जास्त मंडळी पोट कमी करण्याच्या मागे आहेत आणि निम्म्यापेक्षा जास्त मंडळी पोट कसं भरायचं याच्या मागे आहेत, याच्या धावपळीत आहेत. तिथून गेलं की एखाद्या मंदिरात जायचं, मंदिरामध्ये एखादा भिकारी बसलेला दिसेल समोर, तो भीक मागतोय. तिथून देवाकडे जा, एखादा श्रीमंत व्यक्ती देवापुढं भीकच मागतोय, विठ्ठल. तिथून थेट एखाद्या मस्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर श्रीमंत आणि गरीब सगळेच एकत्र बसलेले असतात, चेहरे पाडून. आपले नातेवाईक असतात ICU मध्ये. ECG वरची रेषा बघायची कुठंतरी जाऊन एखाद्या हळूच. कशी असते ती रेषा? जिवंत माणसाची. म्हटलं जिवंत माणसाची ECGची रेषा आपण कधी पाहिली आहे का? कशी असते ती? हां, होय की नाही? वर खाली वर खाली. ती रेषा सरळ झाली की सगळं संपलंय. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तुकोबराय हेच सांगतात त्यांच्या भाषेत, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, संघर्ष हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. मग तक्रार कशाची करायची, कोणाकडे करायची? जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणायचे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, ते म्हणायचे की माझ्याकडे गरिबी होती प्रचंड, पायात घालायला चांगले बूट नव्हते, पण ते बूट माझ्याकडे नव्हते याचं दुःख त्या दिवशी संपलं जेव्हा मी पायच नसलेला माणूस पाहिला. किती दिलंय भगवंतांनी आपल्याला, किती दिलं, त्याच्याविषयी कृतज्ञ राहूया ना. म्हणून तर एखादी जागतिक विश्वविक्रम करणारी मनू भाकर नावाची मुलगी म्हणते की मी माझं सगळं श्रेय, सगळे मेडल भगवद्गीतेला समर्पित करते. पाहिलं ना ऑलिम्पिक, आपण सगळं समर्पित केलं, गीतेचा प्रसाद म्हणून हे यश तिला मिळालं, हे ती मान्य करते. ही भारतीयांची श्रीमंती आहे, विठ्ठल. पण आपलं कसं आहे माहिती आहे का, सगळ्यातनं पळवाटा आपण काढतो, सगळ्यातून पळवाटा काढतो. आता आपली शिवस्तुती आहे बघा, पहिला श्लोक आहे, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. भ्रुकुटी बरं का, काही मंडळी मुकुटी म्हणतात. भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. हा पहिला श्लोक आहे आणि शिवस्तुतीतला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख, मख म्हणजे यज्ञ, मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. असा शेवटचा श्लोक आहे. परवाच्या एका कीर्तनात मी हा श्लोक गायले. म्हटला एक गृहस्थ मला येऊन भेटले, अगदी खरं सांगते बरं, आणि ते म्हणाले ताई तो श्लोक लिहून देता का? म्हटलं कुठला? मी बरेच श्लोक म्हटलं नेमका कुठला पाहिजे? ते म्हणले ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको असं सांगितलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणाले.
शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको. अरे हो, हे सगळं नको नको असलं तरी सुद्धा ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको विठ्ठल. आले भागा ते करीतो, पण तुझे नाम उच्चार. कितीही प्रतिकूलता आली ना तरी तुझं नाम घ्यायचं सोडणार नाही. संतांनी हे सांभाळलं बरं का. आमचं असं आहे की प्रपंचात सुख असेल तेव्हा देव अजिबात आम्हाला आठवत नाही, पण संतांनी प्रतिकूलतेला सुद्धा, म्हणजे बघा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थातली अनुकूलता ठरत असते. वेदना जितकी जास्त वेदना आम्हाला भौतिकात प्रपंचात मिळेल ना, रडायचं नाही असं समजायचं देवाची आपल्यावर कृपा आहे, कारण तीच वेदना आम्हाला भगवंताकडे घेऊन जात असते. सगळं छान असताना कुणी देवाला आठवत नाही. एवढंच कशाला, आमची शाळेतली पोरं सुद्धा एरवी नाही जाणार पण गणित इंग्रजीच्या पेपरला तिकडे जातात की नाही. आम्हाला प्रतिकूलता जरा दिसली की आम्हाला देव आठवतो, आम्हाला सुबत्ता सगळी असते तेव्हा परमेश्वर आठवत नाही. म्हणून म्हटलं सुखी संतोषान यावे, माऊलींची ओवी आहे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. सुख आलं हुरळून जायचं नाही, दुःख आलं खचून जायचं नाही. सारे गम पधनी मध्ये मध्यम हा स्वर जसा आहे ना तसं राहायचं, मध्यम न्यूट्रल. काही झालं तरी आम्ही तसेच. अहो प्रभू रामचंद्रांकडे बघा, आदल्या रात्री दशरथ राजांनी सांगितलंय उद्या राज्याभिषेक होणारे राजा तुझ्यावर छत्र चामर परिधान करणार, सप्तनद्यांचं जल डोक्यावर अभिषिक्त होणार, हे दशरथ राजांनी सांगावं. काही काळमध्ये लोटला आणि कैकईच्या वचनांनी कैकईनी तिच्या वचनांची आठवण करून दिली. दशरथ राजांनी प्रभूंना सांगावं, राजा राज्याभिषेक नाही, 14 वर्ष वनवास. पण जेव्हा राज्याभिषेकावर बसायचं होतं तेव्हा हुरळून गेले नाहीत, म्हणाले ठीक आहे. वनवासाला जायचं ठरलं तेव्हाही म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी. म्हणून तर रामांचा आदर्श या देशातल्या प्रत्येक तरुणांनी का ठेवायचा. मी म्हणते आता जरा वेबसिरीज वगैरे एखादी नाही बघितली तरी चालेल, पण रामांचं चरित्र वाचायला घेऊया आता. इथल्या प्रत्येक माझ्या भावंडांनी प्रत्येक, कारण काळाची प्रचंड मोठी गरज आहे, प्रचंड. का माझ्या ज्ञानोबांना वाटलं विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी अवघेची धारे देह ब्रह्म, अवघेची धारे देह ब्रह्म, विश्वाचे सगळ्या जगाचं दुःख स्वतःच्या हृदयात सामावलं. म्हणून म्हटलं आपण नतदृष्ट आहोत, आपण फक्त आपल्यापुरतं पहिला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला. उष्ट्या हाताने जुनी माणसं म्हणायची कावळा सुद्धा कधी हाकलत नाही. ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार, कधीच कुठलाच विचार नाही. आम्ही जन्माला येतो, जगतो स्वतःच्या आनंदासाठी आणि एक दिवस निघून जातो. काय उपयोग अशा जगण्याचा. संतांना हे वारंवार आम्हाला सांगावं लागलं की आम्ही काहीतरी देणं लागतो समाजाचं, आमच्या मातीचं. म्हणून आमच्या जीवनाचा प्रवास सुद्धा माता ते माती असा होतो. मातेपासून सुरू होतो, नाळ जोडलेली असते आईशी, ते मातीत जाऊन मिसळतो आम्ही. एका वेलांटीचा फरक आहे म्हणजे आमचं आयुष्य आहे. त्यामुळे त्या मातेशी आणि मातीशी इमान राखून जर आम्ही राहिलो ना तर भगवंताला आम्ही प्रिय ठरू. मग अशा भक्तीच्या प्रांतामध्ये आमच्या मनाची अवस्था कशी असली पाहिजे. तुकोबराय सांगतात अभंगाचं 3रं चरण. दृढ माझे मन, दृढ माझे मन,
हरी क्या बात है, वाह. आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा जय जय ठोबा हरि जय जय विठोबा जय जय ठोबा आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. अभंग 4 चरणांचा असला तरी अर्थाच्या दृष्टीने खूप मोठा आहे. महाराज म्हणाले माझं मन सगळीकडे धावतं रे, पण इथं येत नाही. सगळीकडे धावतं, जे करू नको म्हटलं की तीच गोष्ट मन आमचं करणार आहे. मनो हि द्विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धमेव च. अशुद्धम काम संकल्पम शुद्धम काम विवर्जितम असं म्हटलंय. अशुद्ध मन कामना करतं, कामसंकल्प करत राहतं, आणि शुद्ध मन हे संकल्प विरहित राहतं. निर्लेप निष्काम म्हणतात ना, असं मन भगवंतांच्या ठिकाणी राहावं. तुमचं आमचं सुद्धा. आमचं मन सगळीकडे धावतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, म्हणाले महाराज तुम्ही म्हणता मनापासून नाम घ्या, नाम कसं घ्यायचं? मनापासून. म्हणले मन लागतच नाही नामात, मग काय करायचं? महाराज हसले आणि म्हणाले मनाला नाही म्हणायला शिका. मनाला नाही म्हणायला शिका. म्हणजे काय करायचं? म्हणाले न हे अक्षर घ्या आणि ते मनाला जोडा. कुठे जोडायचं? कुठेही जोडा, पुढे जोडा, मध्ये जोडा आणि शेवटी जोडा. कसंही कुठेही जोडा. म्हणाले जे होतंय ते करा. काय होणार आहे? हां, मग तेच करायचं आहे ना आम्हाला आयुष्यभर. आम्ही नेमकं ते करायला तयार नाही. याचा अर्थ, याचं कारण असं आहे की आमचा कुठेतरी अहंकार आडवा येतो. मन सर्वस्व अर्पण आम्ही करत नाही ना. आईकडे लेकरू बनून जावं तेव्हा आईची भाषा लेकराला कळते. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही असं आम्ही म्हणतो. अडचण अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. त्यामुळे मनाची धाव कुठे गेली पाहिजे? महाराजांनी सांगून दिलं की नाही, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मना तेथे धाव घेई. मना तेथे धाव घेई. मना
दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मनाची दृढता कुठे असली पाहिजे? भगवंताच्या नामाजवळ, भगवंतांच्या अस्तित्वाजवळ, त्याच्या रूपाजवळ, त्याच्या गुणांजवळ. त्याचं रूप कसं आहे हो? आपलं मन त्या रूपाच्या चरणी स्थिर राहावं, आपला भाव त्या रूपांच्या चरणी, त्या नामाच्या चरणी जोडला जावा, जे गोकुळामध्ये गोपींचं होत होतं. हरीच्या मुरलीवर त्यांनी मला सांगितलंच आहे गाणंच म्हणा, तर काय करू. जीव जडे कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली घेतली की सगळ्या गोपींचं लक्ष दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मनात येथे धाव घेई, मन तिकडेच धावायचो, कारण त्याचं रूपच तसं आहे. तो भाव त्याच्या रूपाशी जोडला जातो. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आदी सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा, कृष्ण माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळसी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. अर्धांगी रुक्मिणी विंझणा, अर्धांगी रुक्मिणी विंझणा, वारीती गोप बाळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे, एका जनार्दनी विटे, जोडियले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा हे तुळसी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळसी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. भगवंता तुझ्या रूपाशी, तुझ्या नामाशी माझं मन असं बांधलेलं राहू दे की जे जनाबाईंचं होतं, जे नामदेवांचं होतं, जे सावतोबांचं होतं, जे गोरोबा काकांचं, सगळ्या संतांचं भक्तांचं मन भगवंतांच्या चरणाशी होतं, भगवंतांच्या रूपाशी होतं. हा जो आनंद आहे ना, तो मोक्ष सुखाचा आहे. हा आनंद आहे ना, तो आम्हाला देहभान विसरायला लावतो, तो आम्हाला आमचं आत्मभान देतो. वय विसरायला लावणारं साधन म्हणजे कीर्तन आहे. म्हणून अवीट गोडीचा आनंद. आणि काही मंडळी आहेत, ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा अनुभवी आहेत, इतकी गोड गोड छान प्रमाणं देत आहेत, छान. आपण सगळे 12 वाजले तरी काही मंडळी असं आम्हाला घड्याळ दाखवतात खालून, आता उरका म्हणून, पण असं एकही इथं मला तसं दिसलं नाही. आपण सगळे अतिशय शांततेने खूप छान श्रवण करता आहात. तुकोबराय म्हणतात मनाची अवस्था अशी झाली पाहिजे, असं झालं पाहिजे, अशी अवस्था. मी एक दृष्टांत सांगून पुढे जाते, पटकन आपण शेवटच्या चरणाकडे जाऊ, भैरवी घेऊ. एक गरीब असा होतकरू तरुण बरं का,
शिक्षण घेतलं जेमतेम, पण नोकरी नाही म्हणून निराश झाला. मराठीमध्ये फ्रस्ट्रेट झाला थोडासा, असं आपल्याला पटकन कळतं. त्याला काय करावं काय नको कळेना. म्हणून एक दिवस ना त्यांनी प्रयोग करून बघितला. म्हणाले आपल्या प्रारब्धाची परीक्षा घेऊ, आपण लॉटरी काढूया. तिकीट काढलं लॉटरीचं, आणि लॉटरीचं तिकीट घेऊन तो असाच रस्त्याने चालत होता. उन्हाचा तडाखा लागला आणि त्याला घेरी आली, बेशुद्ध पडला, खाली कोसळला. काही संवेदनशील माणसं असतात समाजामध्ये, त्यांपैकी काहींनी त्याला घेतलं धरलं आणि ते लॉटरीचं तिकीट त्याच्या खिशातच होतं. त्याला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासलं. त्याच्या खिशातलं ते लॉटरीचं तिकीट डॉक्टरांना सापडलं आणि त्यांनी बघितलं तर ती लॉटरी लागलेली होती. डॉक्टर म्हणाले आत्ता हा नुकताच शुद्धीवर येतोय. माणसाला दुःख पचत नाही, सुख कसं पचेल? म्हणजे सुखाचा धक्का सुद्धा माणसाला बसतो, सहन होत नाही, बसतो, धक्का बसतो. मग म्हणाले हळूहळू सांगूया, टप्प्याटप्प्याने सांगूया. मग तो शुद्धीवर आला. थोड्या वेळाने डॉक्टर त्याला भेटायला गेले. ते म्हणाले अरे तुला जर एक 10-20 लाख रुपये जर मी दिले तर तू काय करशील? त्याला इतका आनंद झाला. तो म्हणला डॉक्टर साहेब असं काही होणार नाही, पण समजा तुम्ही म्हणताय मला एक 10-20 लाख रुपये जर मिळाले तर. म्हणाले माझं ITI झालंय, माझं शिक्षण जेमतेम झालंय, मी गॅरेज टाकीन म्हटला. डॉक्टर म्हणाले योग्य ट्रॅकवर आहे, अजिबात कुठे भरकटला नाही, पैशाचा विनियोग उत्तम करतोय, आता संख्या वाढवायला हरकत नाही. तो म्हणाला डॉक्टर म्हणले तुला एक 50 लाख रुपये दिले तर तू काय करशील? तो म्हणाला मग रोज हात काळे कशाला करत बसू, मी एक शोरूम टाकेन म्हणाला आणि AC मध्ये बसून छान गाड्या विकेन. डॉक्टर म्हणले एकदम करेक्ट आहे, एकदम योग्य वळणावर आहे. डॉक्टर म्हणाले तुला जर 1 कोटी रुपये दिले तर तू काय करशील? तो म्हटला डॉक्टर साहेब काय चेष्टा करता, अहो माझं नशीब नाही तेवढं, मला एवढे पैसे मिळणार नाही, आणि जर तुम्ही म्हणता म्हणून जर मिळालेच. डॉक्टर म्हणाले काय करशील सांग? जर मला 1 कोटी रुपये मिळाले तर त्यातले निम्मे मी तुम्हाला देईन. डॉक्टर बेशुद्ध. विठ्ठल विठ्ठल. आयुष्यामध्ये सुखाचा धक्का पचत नाही, दुःखाचा धक्का पचत नाही. म्हणून आमचे गुरुजी असं छान सांगतात की भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवावं, हेही दिवस जातील. सुख आलं ना तर ते वाक्य जाणीव देतं, खबरदार फार नाचू नको, हेही दिवस जातील. आणि दुःख आलं ना तर तेच वाक्य आपल्याला आधार देतं, हेही दिवस जातील. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला समतोल राहता आलं पाहिजे. आणि मग नामाचं चिंतन मात्र सुटता कामा नये. तुझे नाम उच्चारितो, आले भागात ते करीतो. महाराज म्हणतात पांडुरंगा परमात्म्या, या परमार्थाच्या वाटेमध्ये माझ्यासमोर अनेक काटे आहेत. आता तुझं आणि माझं असं नातं जुळलंय, आता मला अंतर तर तू द्यायचं नाहीच, पण या वाटेमध्ये आता कुठला फाटा सुद्धा फुटू देऊ नको. शेवटचं चरण. तुका म्हणे वाटे, 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 तुका म्हणे वाटे. नका फुटो देवो फाटे, नका फुटो देवो फाटे फाटे, आले भागा करीतो, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो. नका फुटो देवो फाटे, नका फुटो देवो फाटे, आले भागात करीतो, आले भागात करीतो,
आले भागात करीतो आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम हे नाग उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो वाडिया बाबांचं आवडीचं एक पद होतं,
अमृतरायांचं खरं तर ते पद आहे, कवी अमृतरायांचं. संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची जोड. संत समागमे आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड दे रे हरी, संत पदाची जोड. आपण भाग्यवान आहोत की बाबांच्या कृपाशीर्वादाखाली, छत्रछायेखाली आपण आहात, भगवंताची भक्ती करता आहात. तर संतांचा समागम आम्हाला मिळावा, प्राप्त व्हावा, उत्तम असा भाव आमचाही वृद्धिंगत व्हावा. आणि तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. या आता भक्तीच्या प्रवासामध्ये अन्य कुठल्याही गोष्टीचा फाटा किंवा विकल्प किंवा व्यत्यय यायला नको. आणि भगवंत आमची कशा पद्धतीने काळजी घेतो, आमची नीतिमत्ता शुद्ध असेल,